काय काय बोल ना, अबे बोल ना, काय झालं? पटला? कितीत पटला? 1 मिलियन. 10 लाख रुपये पाऊंड. 10 लाख पाऊंड. £10,00,000. मला एक सांग, 10 लाख पाऊंड म्हणजे एकावर किती शून्य येतात हे तुला रुपयात कळतं का रे? किती? 10 कोटी रुपये. काय करतोय? काय रे? अरे किंमत ऐकून अंगातली ताकदच गेली माझ्या. धीर आणतो जरा. 1 मिनिट थांब. मला सांगे पैसे द्यायचे कसे? मिळून 3.33 कोटी पर हेड. आजा, आत्महत्येचा काही सोपा उपाय सुचतोय का रे? मला काही सुचत नाही आता. अरे मिळून म्हणजे मी आणि आजा बघून घेऊ. हा, तू थांब ना कवट्या, तू गप ना. अरे देणार कसे? कॅश. ओ लोणकर, याला बाहेर करा यार. गप ना यार, गप. मला एक सांग, 10 लाख पाऊंडाची कॅश आणणार कुठून आहेस तू? असेल तुझ्याकडे तिथे बँकेत, पण इथे रोज थोडी थोडी एटीएम मधून काढायची म्हटली तर 3 वर्ष जातील. त्यापेक्षा जेलमध्ये आपण अडकून पडलो तर काय वाईट आहे? हट्टात लवकर सुटू. येडाय का? 1 मिनिट. पुष्कळ त्याच्या बोलण्यात पॉइंट आहे. हा, एवढी कॅश आपण आणणार कुठून? मला नाही माहित. नाही माहित म्हणजे काय? नाही माहित. 1 मिनिट. तुला जर माहिती नाहीये तर तू शब्द का देऊन आला? हा, आणि नाचतोय काय मूर्खा? मिलियन पाऊंड मिळाल्यासारखा. अजब, भिकारी म्हणाले रे ते. अरे यार, कोणाला? तुला? अरे आपल्याला भिकारी म्हणाले ते. इथे इंग्लंडमध्ये 10 लाख पाऊंड इतकी कॅश आणणार कुठून? हे बघ पुष्क्या, इथल्या पोलिसांना घेऊन जरी आपण बँकेवर दरोडा टाकला ना तरी एवढी कॅश आपल्याला मिळणार नाही. कारण बँक सुद्धा एका वेळेस एवढी कॅश ठेवत नाहीत त्यांच्याकडं. आपण पैसे दिल्यावर इथून सुटणार. मला फक्त एक फोन करावा लागणार. चुथडा झालाय सगळा. झक मारली आणि या सगळ्यात पडलो. अण्णांचं ऐकून गेलो असतो तर स्पेनला तर फार बरं झालं असतं. या सगळ्या तुमच्या लफड्यामध्ये ना पडायची वेळ झाली नसती माझ्यावर. हा, तुला कडेवरच घेऊन आणलं होतं ना इकडे. मुळात पोलिसांना ब्राईब द्यायच्या भानगडीत पडू नका हे सांगत होतो मी तुम्हाला. कधी म्हणला तू हे? नाही सांगितलं का मी? नाही, पण मला वाटत होतं तसं. त्याला बाबा म्हणत होते ना तसं UPSCची तयारी करायला जायला पाहिजे होतं मी कोल्हापूरला. कशाला मरायला प्लॅन मध्ये पडलो मी तुमच्या कोणाच ठाऊक. हा, खाल्लायस ना आता टोपला भर, मग गप्पा बस कौटिल्य. मुळात सेटलमेंटची आयडिया याची होती. हा, मी एकटाच सुटणार होतो ना इकडून बाहेर. 10 कोटी माझ्या एकट्यासाठीच मागितले होते मी. आजा, मुळात हे सगळं सुरू झालंय तुझ्यामुळे. काय रे झुंगूर, माझ्यामुळे काय झालं सगळं? कशाला मरायला फुटबॉल आणलास तो विमानात? बरं आणलास, सरळ जागेवर ठेवता येत नव्हता तुला? अगदी नेमारचा बाप असल्यासारखा हेडर मारून ठेवलीस तू आमची. सरळ ठेवला असतास बॉल जागच्या जागी तर पर सुधारण्याचा प्रश्नच नव्हता. कुठून चाललायस तू? या सगळ्याचा काय संबंध आहे? फुटबॉलचा काय संबंध आहे याच्यामध्ये? साल्या तुझी नाही फुटबॉल खेळायची लायकी आणि तू मला बोलतोय फुटबॉलवरून काय? आणि पडली तिची पर्स, मग सो व्हॉट? मैत्रीण कुणाची निघाली ती? खून करीन ना मी, तुम्हा दोघांचा खून करीन. इच्छा तुमच्या. माझा आणि तिचा काहीही संबंध नाहीये आणि ती मला माहिती नाहीये. कितीदा सांगू तुम्हाला मी हे? पुष्क्या, फोटोशॉपचं तू सांगितलंस म्हणजे आम्ही विश्वास ठेवला म्हणून. पण कशावरून तू आमचीच मारत नाहीयेस? इकडे बघ, खरं सांग, काय नक्की संबंध आहे तुझा आणि तिचा? याला सांगा परत माझ्या नादी लागू नको म्हणून. फार ऐकलंय मी. चला तर सुरा नाही म्हणून परत तिचं. अरे आईची जय त्या नेत्राच्या. त्या भिकारडीने मारून ठेवली आपली. ती भेटू दे.
ती भेटायला इथून बाहेर पडायला पाहिजे ना आपण आधी. ऑफकोर्स. हा या रे, प्लीज साइन हियर. अरे अरे काय करतोय? पुष्कर, असा मूर्खपणा करून तुला इकडनं सुटता येणार नाही. सुटका कशी होत नाही ना, मी पण बघतो. ऐक माझं. ऐक माझं. ओपन द डोर, ओपन द डोर. अरे आईला सांगून सुद्धा पटत नाही ना तुम्हाला की ते पाकिट आमचं नव्हतं म्हणून. हा. मागव बघ. तू बोलव त्या नेत्राला बोलव. मीच तिला 3rd डिग्री देतो, मग कळेल खरं काय ते. पुष्कर, यू आर मेकिंग अ बिग मिस्टेक ऑफ युअर लाईफ. हा Yes. असू दे, आम्हाला चांगलं माहितीये कोणी किती मोठी मिस्टेक केली म्हणून. मागव किंमत सांगितल्यावर लाळ गळत होती तुझी. हा अरे आणि काय- आता आमच्यावर ब्राईबची चार्जशीट दाखल करतो. मागव. अरे काय कसली चार्जशीट? हे बघ, आपण बसून बोलूया ना याच्याबद्दल. अरे वा, ए लोण्या, हिसाबात राय, समजलं ना? साला इतके दिवस मी आत होतो तो साधी बिअर नाही पाजली आणि आता म्हणतो काय बसून बोलू. ए कवट्या, आपल्याला बाहेर पडायचं. रेडी. अरे बाबा, हे बघ पुष्कर, इथनं तू एक वेळ निघशील, तसंही मी तुला जाऊ देईन. अरे पण पुढच्या 5 मिनिटात तुला पुन्हा यायला लागेल ना. लंडन मध्ये काय रे, आम्ही दोघेच कॉप आहोत का? अरे एक सेकंड. अरे 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 हे बघा, तशी सुटका होत नसेल ना तर अशी 10 म्हणायच्या आत जर नाही सोडलं अरे अरे नाही सोड. तर मी स्वतःला खलास करेन. कवट्या, आजा, ऐक, तसं झालं तर बाबांना सॉरी सांग. अबे त्या काही झालं तर खरं सॉरी म्हणायची वेळ येईल. असा मूर्खपणा करू नको यार. 10 म्हणणार आहे मी फक्त. आम्हाला अरे, सोडायचं नाही. नाही तर बघाच मग. 10 काउंट स्टार्ट. बस बस बस. 10, अरे काय करतोय? 9, कवट्या, 8, ओ लोणकर सोडा ना यार आम्हाला. 7, प्लीज प्लीज 6, कॉल मॅडम प्लीज. 5, कवट्या प्लीज. भारी पडेल ना तुम्हाला. 4, चुकीचं करतोयस तू. 3, 2, काय? कवट्या, 1, ऐक 0.